आज करूयात महाराष्ट्रीयन पद्धतीचा गोडा मसाला। नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण घरच्या घरी गोडा मसाला कसा करायचा आहे ते बघणार आहोत। तर चला बघूयात रेसिपी। गोडा मसाला हा कमी स्ट्रॉंग राहतो आणि काळा मसाला आहे तो जास्त खडे मसाले वापरून केलेला जातो, तो हाय राहतो म्हणजेच। तर चला बघूयात रेसिपी। इथे मी 5 ग्रॅम काळे मिरे घेतलेले आहेत, 5 ग्रॅम खाकस, 5 ग्रॅम जिरे, 25 ग्रॅम खोबरं घेतलेले आहेत, 25 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आणि हळद घेतलेली आहेत 1 चम्मच, हिंग घेतलेले आहेत 1 चम्मच। आणि आता मसाले बघूयात। खडे मसाले, दगडफूल घेतलेले आहेत 5 ग्रॅम, कर्णफूल घेतलेले आहेत 5 ग्रॅम आणि 5 ग्रॅम मोठी विलायची घेतलेली आहे, छोटी विलायची 5 ग्रॅम आणि लवंगा घेतलेले आहेत 5 ग्रॅम, काळे मिरे 5 ग्रॅम आणि दालचिनीचे तुकडे 5 ग्रॅम, तेजपत्ते घेतलेले आहेत 5 ग्रॅम, धने घेतलेले 100 ग्रॅम आणि लाल मिरची तिखट नाही आहे, कलरसाठी वापरणार आहोत आपण, 5 ग्रॅम घेतलेले आहेत। मीठ घेतलेले आहे 2 चम्मच। याच्यामध्ये नागकेशरही घालतात आणि काळे तीळ घालतात, पण आता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता, दुकानात मिळतात। तर इथे सर्वात आधी धने भाजून घ्यायचे आहेत, छान खरपूस भाजून घ्यायचे 10 मिनिट कमी पॉवरमध्ये। आता छान धने भाजून झालेले आहेत, याच्यातच खोबरं भाजून घ्यायचे आहेत, गोल्डन ब्राऊन होतपर्यंत कमी आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत मसाला। आता छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे, काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये। आता याच्यामध्ये तीळ, खाकस भाजून घ्यायचे आहेत, खूप छान मसाला होतो हा घरच्या घरी, आणि बाजारातून नेहमीच आपण विकत आणतो, त्याच्यापेक्षा घरच्या घरी करा आणि बिना केमिकल्सचा आहे। 6 महिने आरामशीर टिकतो हा, 6 महिने छान फ्लेवर राहतो। आता छान जिरे भाजून घेतलेले आहेत, आता लाल मिर्च भाजून घ्यायची आहेत, कोरडेच भाजत आहेत मी। आता लाल मिरची सुद्धा मस्त भाजून झालेली आहे, काढून घेऊयात एका भांड्यामध्ये। घरच्या घरी बिना केमिकल्सचा मसाला तयार होतो आणि परवडणारा सुद्धा आहेत आपल्याला। तेजपत्ते भाजून घ्यायचे आहेत। आता खडे मसाले, दगडफूल, दालचिनी 5 ग्रॅम, काळे मिरे 5 ग्रॅम, मोठी विलायची 5 ग्रॅम, लवंगा 5 ग्रॅम, विलायची 5 ग्रॅम, हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घालायचं आहे आणि छान मंद आचेवर 5 ते 7 मिनिट भाजून घ्यायचे आहेत, खरपूस छान भाजून घ्यायचं आहे। दगडफूल घालायचे आहेत, ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे कमी आचेवर। आता सर्वात आधी आपण धने बारीक करून घेऊया। सर्व मसाले छान मस्त खरपूस भाजून घेतलेले आहेत। आता छान थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे, नंतर धने छान बारीक झालेले आहेत, याच्यामध्येच लाल मिर्च घालायचे आहेत आणि आणखीन बारीक करून घ्यायचे धने आणि लाल मिर्च। 5 मिनिट छान बारीक करून घ्यायचे आहेत, कमी जास्त पावडर करून मिक्सरचा। आता मस्त बारीक झालेले आहेत, पावडर झालेले आहेत, एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता याच्यामध्ये खोबरं बारीक करून घ्यायचं आहे, खोबरं हे छान चांगल्या प्रतीचं घ्यायचं आहे, क्वालिटीचं, म्हणजेच मसाला छान टिकतो आपला। चांगल्या क्वालिटीचं जर राहिलं तर खोबरं जास्त पण घेऊ शकतो आपण, 50 ग्रॅम वगैरे। आता खोबरंसुद्धा बारीक झालेलं आहे, खोबरं आणि जिरं एका याच्यातच बारीक करून घेतलेलं आहेत, खोबरं, जिरं आणि खाकस। आता खडे मसाले बारीक करून घ्यायचे आहेत, तेजपत्ते छान चुरगळून टाकून द्यायचे आहेत आणि बारीक करून घ्यायचं आहे।
थोडासा वेळ लागतो, म्हणजे कमी जास्त पावर करत बारीक करायचं आहे. 5 ते 6 मिनिट 3 ते 4 वेळा छान फिरून घ्यायचं आहे. छान बारीक होतात खडे मसाले. आता ते बारीक करायचे राहिलेच होते, तर ते सुद्धा छान बारीक करून घेतलेले आहेत आपण. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हा आणखीन मिक्सरच्या पॉटमध्ये संपूर्ण मसाला घालून बारीक करून घ्यायचा आहे. म्हणजे सर्व फ्लेवर आहेत ते सर्व एकजीव होतं मसाला. काळ्या मसाल्याची पण आपण रेसिपी टाकणार आहोत, पण आता सध्याच गोडा मसाला करून घेऊयात. आता याच्यामध्ये सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. मीठ घालायचं आहे, 2 चम्मच मीठ घेतलेलं आहे, 1 चम्मच हळद आणि हिंग घालायचं आहे 1 चम्मच आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून छान 2 वेळा फिरून घ्यायचं आहे. संपूर्ण मसाला एकजीव होतो. ऑलमोस्ट आता मसाला झालेलाच आहे, तर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. बघा मस्त आता मसाला खूप छान झालेला आहे. फ्लेवरसुद्धा मस्त येत आहेत, सुवाससुद्धा छान दरवळत आहेत आणि कलरसुद्धा आपला गोडा मसाल्यासारखा आलेला आहे, घरच्या घरी केलेला आहे. बघा मस्त झालेला आहे मसाला. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. बघा मस्त मसाला झालेला आहे, कलर मस्त आलेला आहे, सुवासही छान आलेला आहे. याला हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. 6 महिने आरामात टिकतो हा मसाला. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा.